नमस्कार, मी ज्योती बावणे स्वागत करते माझ्या छोट्याशा मिनी लॉगमध्ये. तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर हा छोटासा मिनी लॉग आहे शरदच्या लग्नाचा. दुपारी आम्ही असं जेवण करायला बसलो तर मुलांच्या एकदम लक्षात आलं की आपण व्हिडिओ कॅसेट नाही बघितली, म्हणून त्यांनी आग्रह केला बाबांना की कॅसेट लावा, आपण मामाच्या लग्नाची बघूया कॅसेट. त्यासाठी लावलेला. तर कसं आईकडे आलं की किती आराम करू आणि किती नाही असं वाटायला लागते. कुठले कामं नको, काहीच नको असं वाटायला लागते. कुठलं म्हणजे टेन्शनच राहत नाही. तर मग त्यावेळेस आम्ही शिडी लावली आणि पाहायला बसलो. बघा मी कशी नाचते मस्त भावाच्या लग्नामध्ये हळदीच्या डान्सला संगीत म्हणून केलेला. तर पण कधी कधी ना असं वाटते की लग्नासारखा विषय लोक मजाक करून ठेवून देतात. आयुष्य म्हणजे खेळ वाटायला लागतं त्यांना. कोणाचा विश्वासघात करणं, कोणाचं मन दुखवणं, या लग्नासारख्या लग्नबंधनाला मजाक करून ठेवतात, याचं दुःख वाटतं. कारण यामध्ये एकाचं आयुष्य किंवा दोघांचं आयुष्यच नुसतं बरबाद नाही होत, तर पूर्ण कुटुंबाचं नुकसान होऊन जातं. कारण जर कुठल्या मुलाचं किंवा मुलीचं नुकसान झालं तर त्याच्या मागे जी ती फॅमिली असते त्यांना पण ती गोष्ट वाईट वाटते. म्हणजे त्या घरात कुठली गोष्ट ही नकोशी वाटायला लागते. तर तरी लोक त्या गोष्टीचा विचार करत नाही, कोणाचा विश्वासघात करायला भीत नाही किंवा कोणाचं मन दुखायला भीत नाही की समोर जाऊन काय होईल याचाही विचार करत नाही. तरीसुद्धा पुढचा आम्ही विचार नव्हता केला ह्या सगळ्या गोष्टी होणार काय होणार. पण त्या आम्ही जो होता लग्नाचा क्षण, भावाच्या लग्नाचा जो क्षण होता, इतका आनंदात घालवला, इतका मनसोक्त आयुष्य जगून घेतलं असं म्हणायला हरकत नाही. कारण स्वतःच्या लग्नात आपण तेवढा एन्जॉय करत नाही. आपण स्वतःच एक नवरी नसतो, तर कुठल्या प्रकारचं लाज शरम अशीच खाते. त्यामुळे एन्जॉय मी नव्हतं केलं, पण भावाच्या लग्नात करायचं ठरवलं तर त्याच पद्धतीनं मी एन्जॉय केलेला, मस्ती केलेली, पूर्ण आनंद, मन भरून आनंद व्यक्त केलेला होता. कारण तो माझ्यासाठी भाऊ पण आहे, तेवढाच मुलाप्रमाणे सुद्धा आहे माझ्यासाठी. कारण मला मुलगा पण नाही आहे आणि त्याने माझ्या आयुष्यात जे म्हणजे मदत म्हणा किंवा मला जे सहकार्य केलेलं आहे, आमचं नातं खरंच भावा बहिणीपेक्षाही खूप मोठं नातं आहे. माझ्या प्रत्येक गोष्टी तो असा उभा राहतो, लहान असूनसुद्धा. त्यामुळे आणि बघा या मुलींनी कशी साड्यांनी मजा केली भाऊजींची, पण ते बरोबर आपला सुटका करून घेतात. पण अशा प्रकारे हळद संगीत झालं, नानोरे झाले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही नवरदेव काढला आणि नवरीन घ्यायला गेलो समजा. त्या दिवशी मग मारुतीवर वगैरे नेलं त्याला, तिथून दर्शन घेतलं आणि मग पोहोचणार होतं नवरीच्या घरी. तिथले काही क्षण, तिथले काही प्रसंग, बाकी सगळं मी पुढच्या व्हिडिओला दाखवणार आहे, पण छोट्याशा त्या मिनी लॉगमध्येच. जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कुठून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा, कसा वाटला तेही सांगा.